हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना. का भावा बहिणीनं वाढू झाला आता दाजी आल्या तर या बाजार आणला. अपूर्वा मळती पीठ चपात्याची चालली तयारी. ती बल काढला होता ती काय झालं पाजारतय ना स्लॅपवर तेव्हा काय आहे का वन उमाटलाय ते पाजारल्याला पाणी तर बल काढला होता ना दाजी लावते तय बघ. जाम बशिवला का आता कशी दिसते पांढरे पांढरे शिपट पांढऱ्या पांढऱ्या केसाची. हा भाजीपाला घेऊन आलो बाया दाजी भावा बहिणींनो. बघू काय काय आणला. खालीच होता की निवडून ठेवावं म्हणलं. परत आता माझे बी महाग असतात काम दाजी बी जातात कामाला. दाजी घरी असलं तुमचं म्हणजे ठेवत्यात आणि पुरींची शाळा भरलेली आहे. कोथिंबीर लय महाग 20 रुपये. ती काय तोडून घेतली का काय. त्याला जर ती तरी घेऊन यायचं तुम्ही. तुटलेली आहे मरणाचं महाग आधी पेंडीन बघा नरपोळी वरच टोकच नाही तिला. चारच काड्या आहेत. आता ह्या मिरच्या खायच्या का होय. अरे ह्या मिरची आहे ना ती बेसन पीठ वर लावते आणि त्याला तळते ही जी ना थोडं. अव ह्या मिरच्या आहे ना कापत्यात मधून आणि त्याच्या शेंगदाण्याचा कूट भरून बी तळत्यात. ही भावनगरी मिरची आहे भावनगरी. आणली ना मी आता खायला म्हणलं थोडं. आजचा काय म्हणतात दरवेळेचा बाजार हो का नेमल्याला दावते तुम्हाला. त्यात काय बदल आणला ना ती. तो काही याच येळच शिव बदल आणलाय. बरं भल्या टबाळ्या मिरच्या आकाड लागला. वाला शेंग नव्हती वाला शेंग आणली. तर वालाच्या शेंगाचा याला लावलाय पण कवाशिक शेंगा येतात त्याला काय नाही. येते चला भाऊ बहिणींनो भाजीपाला निवडायचं चाललंय. टेंटचं काय झालं एक टेंटचं एक घोटाळं झालं त्या बा. टेंडच राही नाही पडायचा माझा फोन खाली. ती मात्र आणत जावा बायको बारीक आहे ना नाजूक कवळीची शेंग आता चवळीची शेंग. वांगी महाग झाली 20 रुपये पाव. तीच म्हणलं बायको नाजूक आहे चवळीची शेंग त्याच्यामुळे बटाटे मात्र घेणं नाही आणत जावं. वांगी तिचं वजन लय कमी आहे. फिक्स मध्ये वांगी तीच म्हणली नाही तर वांगा अजून काय हाडकाला मास चिटकल तिचं वांगण बटाटा बसलं तर बरोबर का नाही भाऊ बहिणीने. टमाटे कशी होती. 30 रुपये अर्धा. मला आहे ना काकडी गाजर होती का नव्हती बाजारात. आणत जावा काकडी गाजर शिलेड खायचंय मला आता सकाळचं नाश्त्याला. ती का त्याच्यात काय ठेवलं हे आणू का ट्रुकुल आणा ट्रुकुल. फ्रीज मधलं हे आणू का भांडं हे ठेव टाकायला. हा मग ती आण ना तीच म्हणते मी. चला भाजीपाला ठेवती निवडून. भेंडी आणल्यात वालाच्या शेंगा निसून ठेवल्या म्हणजे आपल्या पटकुनी होती. आता लिहूनच ठेवते एका वहीवर भावा बहिणींनो आज काय करायचं उद्या काय बनवायचं असंच लिहूनच ठेवू आपण. त्या दिवशी म्हणलं होतं तुम्हाला सगळ्या भेंड्या कापा तुम्हीच कापले ते त्या होय. त्याला काय आता न इलाज आहे. ती फ्रीज आहे म्हणतरी हिरवं गाळ खायला भेटतंय भाजीपाला. नाही तर तुम्हाला सांगते वाळून वाळून गेलेली वांगी ती खावा लागत होती भाऊ बहिणीला. मिरची का नाही
होय लागत होत्या का नव्हत्या 30 रुपयाचा अर्धा किलो. फुलवर मग काय? वाटाणा आलं का नाही मार्केटला आता लय येते वाटाणा भावा बहिणीनं कद्दू कद्दू पण आहे कद्दू तसा नसतेच वाटतं शिवर का ठेवतात त्यात कद्दू जाऊ दे. टाका ना भेंडे का केरी बॅग ती दुडकुलं द्या भेंड्याने घेऊन येत कधी? हा आणि ठेवून कधी? काय बघ ही हा येत नाही दोन तीन दिवस लय तिला जातोय भाऊ बहिणीनं भाजीपाला काय सांगायचं तुम्हाला आणि मरणाचा महाग भाजीपाला आता उद्या आहे बुधवार उद्या आहे दाजीला सुट्टी तुमच्या बुधवारची सुट्टी असते दाजीला तुमच्या पुंगास जर चिडू कुठनं वास सुटला पुंगास जर बटाटे तर लई झालेत लागा आता मध्ये. आता आषाढी एकादश आली ना पुरायचं नाही तर महाग होते आता कसं मग पातळ काढून नको देत जाऊ आता तिकडे म्हणत आम्हाला का मोकळं काढून द्यायचं. काय म्हणतात मग ते सगळे मोकळं काढून असं जरा राडा होती पिशवी. आता तुम्हीच म्हणता सुख नका देत जाऊ माझं पोट नाही भरत सुख नका करीत जाऊ परत म्हणा पाताळच दिलं अवघड आहे बया आता तुम्हालाच पाताळ सुख कालवण केलं तर पटतंय का सांगा बरं हा काय म्हणतात नुसतं काय ही खावं का रसा नाही यात बघा बाया भाऊ बहिणीनं जसा नवरा मागल तसं देतय आम्ही कालवण आणि ती म्हणतात आता पाताळ नागा देऊ आणि सुख द्या सुख दिल्या म्हणतात काय नुसतं त्या पोट भरणा ठोसलून खावा का ती पहिलं कसं दुकानावर कामात जात होता रोज बेसन पोळ्याचा आणि बटाट्याचा रतीब आणि तळलेल्या वांग्याचा होता हा लय दिवस झालं वर तळलेलं मिठाचं वांग तर खाल्लंच नाही हा आहे ना बरेच दिवस झाले सोडून गेले जसा भावा बहिणीनं मी स्वयंपाक माझा बंद झालाय करायचा तसं लय पदार्थ सिस्टीम बनानाच झाल्या तर हा आहे ना आहे का नाही नाही तर काय काय पदार्थ बनवायचे हो मी बटाट्याचं भरीत म्हण नको बेसन पोळ्या म्हणू नको म्हणल असल्या वांग्याचं भरीत म्हणल असलं होय आणि नुसतं खारं वांगण तीन मसाले भात किती दिवस झालं खाल्ल्याला हा मेहंदी झालं मसाले भात खाल्लेला काय करू भाऊ बहिणीनं वैतागला जीवावं माझा नुसतं शेल्क खातच बसल्यावर काम कोण करायचं हा आता पहिलं व्हिडिओच काढत होती मी जेवणाचं ह्याच तेव्हा बनवायची दाबून बेत बनवायची का नाही मला चुलच घालावं लागल बाहेर परत चिच खाली घालू काय होय वा आता काय पहिल्यासारखं तुला होतंय बघा किती काळजी करतात अहो कामच तेवढी वाढल्यात ना आता मशनी टाकल्यात मिरची कांडप गिरण शिलाई मशीन अजून एक आणायची मशीन आहे का टायमिंग ते स्वयंपाक करायला पहिलं होतं बी आता व्हिडिओ बनायचं पण आता नाही नाही भावा बहिणीला लय ध्यान होतं बेताच्या व्हिडिओचं
इडी बी काढावं लागतं देतात अव ही टाकायचं ह्यात खाली ठेवून देत होता याचं काय काम ते कोथिंबीर हे. स्वयंपाकाला लय माझा टाइम जायचा पण हाय ना हो. मग आता पाठपासून शिलाई मशनीवर बसती तिथून पुढं तुम्हाला सांगते इकडे दळणं येते तळायला अजून तुम्हाला सांगते बया सारख्या चालू असत्या झंपराला तिकडे ह्याला गिरणीला पण गिराईक डांका मशनीला पण गिराईक आणि इडीव काढायला म्हणजे माणूस लागतं इडीव काढायला आता दाजी बी जातात तुमचं कामाला दाजींनी तर सोशल मीडिया सोडूनच दिले वालाची शेंगा कशा होते बघा भेंडी राहिली इथं एक खेड्यात काय काय भेंड्या राहिल्या ते होय वालाची शेंगा कशा होते 40 रुपये अर्धा किलो संध्याकाळी बघा बटाटी कशी काय रिटून भाव घेऊन कशी बी खा तुमचं दाजी म्हणतात कशी बी खा झोपून खा उठून खा बसून खा कशी बी खा 2-4 किलो असतील बरं हो का दावते तुम्हाला हो का आहे का कसं खा बटाट तरी संपणार नाही आणि बटाटा खाऊन खाऊन बटाट्यावान झाली तुमची पुनमताई आणि दाजी बटाटा खाऊन बी वाळून चाललाय कसं काय करायचं हा चकले तळायचे ह्याच्यात डायरेक्ट